जी गावकऱ्याची प्रमुख मागणी होती त्याच्या अगोदर देखील एक मिटिंग झालेली होती की करमाड हे खूप मोठं शहर आहे आणि या करमाडला बायपास मिळावा या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय अतुल चव्हाण साहेबांनी दिला की बायपास मंजूर झाला असं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल त्यांचे गावकरी व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मुद्दा असा आहे की करमाडवासियांनी किती झेलायचं. ते कसं तर करमाड गावाची 70% जागा TDMICमध्ये गेली. त्याचबरोबर आपला करमाड ते पिंपरी रस्ता हा देखील मोठा झालेला आहे आणि नव्यानं ओघ आपल्याला हा ग्रीनफील्ड कारण की आता ग्रीनफील्ड झाल्याच्या नंतर त्याला जे नियम लागू राहतील त्याला 40 ते 70 मीटरचे नियम राहील. तर हे 70 मीटरचा जर निर्णय शासनानं केला तर खरोखरच आमचं करमाडवासियांचे दुर्भाग्य असेल. दुर्भाग्य असं की आम्हाला प्रॉपर करमाडचे असून आम्हाला जागाच नाही जाईल. शेती थोडीफार खाली राहिलेली आहे पटरीच्या खाली आणि त्यातनं पण ठीक आहे विकास होतोय का होतोय पण तो विकास होऊनही जर जागा नसेल तर ही उद्याच्या करमाडच्या दृष्टिकोनातून अत्यंत गांभीर्याची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर जेणेकरून या सटाणा शिवावरतून आणि लाडगाव शिवावरतून हा जो रस्ता चाललेला आहे की जेणेकरून मधला मार्ग जो असतो सटाणा शिवार ते लाडगाव शिवार मधलं हे जे करमाडा घुसलेलं आहे की जेणेकरून हा नॅशनल हायवे रोड हा जो 30 मीटरचा रस्ता आहे दोन्ही साईडनं 15-15 मीटरचा की जेणेकरून मी तुमच्या माध्यमातून शासनाला देखील कळकळीची विनंती करतो की हा मधल्या रस्त्यात किमान यात वाहन नाही हो अशा प्रकारची मी मागणी करतो. रावसाहेब दानवे मंत्री असताना त्यांनी असं आवाहन केलं होतं की जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही ट्विन सिटी होणार आहे. याचा याच्यामध्ये काही त्या प्रक्रियेला अडथळा वगैरे येईल का मदत होईल? नाही ऐका विषय कसा आहे दानवे साहेब काय म्हटले खूप मोठे मी त्यांच्यावर बोलणं योग्य नाही परंतु आता आमच्या दोन्ही साईडला कारण की आम्हाला MIDCत जायचं असेल किंवा समृद्धी महामार्गाला लागायचं असेल तर हे 2 मार्ग आहे 2 उड्डाणपूल झालेले किंवा बिडकीनला जायचं असेल तर आता हा ग्रीनफील्ड लागला की जेणेकरून आपल्याला इथनं सुद्धा तिकडे जात आहे समृद्धी महामार्गाला देखील आम्हाला जालन्याला जात आहे. आमचं करमाडवासियांचं हित ज्यात आहे ते घडलं पाहिजे. एकीकडे विकास होतो एकीकडे शेतकऱ्याचा कारण की तुम्हाला जमिनी जातात परिस्थिती अशी आज करमाड डेव्हलप होत असताना आमच्या करमाडमध्ये DMICमध्ये अनेक कंपन्या देखील येत आहे कंपन्या येत आहे पण त्याचबरोबर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा आहे. शेतकऱ्याला गुंठाभरी आणि 70% शेतकऱ्याला गुंठाभरी जागा नाही त्यांचे मुलं शिकलेले तिथं पाहिजे त्या क्रमानं माझी सर्व नेते मंडळींना विनंती राहील की इथं स्थानिकांना कसं प्राधान्य दिलं जाईल. आणि याच्यानंतर देखील आम्ही भविष्यात आमच्या करमाडवासियासाठी तसेच परिसरातल्या तरुणांसाठी MIDCमध्ये काँग्रेस पक्षाकडनं खूप मोठं आंदोलन छेडणार आहोत. मी विठ्ठल नामदेव कोरडे माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी करमाड.